तर आपण संदेश जो बघणार आहे प्रभूमध्ये विजयी, आणि आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे का आपण देवामध्ये विजयी असलो पाहिजे. कोणालाच असं वाटत नाही का माझ्या जीवनात मी हरलेलो असलो पाहिजे, आणि म्हणून देवामध्ये आपण कसे विजयी झालो पाहिजे याच्याविषयी आपण बोलणार आहोत, आपण ऐकणार आहोत. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला एक लहान गोष्ट सांगतो. आणि आम्ही लहान असताना तर आम्ही जे लहान लहान माझ्या ग्रुपचे जे मुलं आम्ही खेळायचो, तर आम्ही क्रिकेट खेळत असताना 2 टीम बनवायचो. 2 टीम बनवल्यानंतर माझी जे टीम राहायची ते सदैव जिंकायची, कारण त्यांना माहीत होता की हा चांगला बॅटिंग करते आणि हा बॅटिंग केला म्हणजे आपली टीम सहज विजयी व्हायची. आणि त्याच्यामुळे जेही लहान लहान जे मुलं किंवा जे मित्र आहे ते सदैव काय करायचे, अरे तुझ्या टीममध्ये मला घे, तुझ्या टीममध्ये मला घे, कारण त्यांना माहीत आहे की या टीममध्ये जर मी राहिलो तर मी विजय माझा नक्की आहे आणि या टीममध्ये मी जिंकणारच आहो. आणि म्हणून हे जे उदाहरण आहे याच्याच द्वारे मी तुम्हाला आजचा संदेश की तुम्ही प्रभूच्या टीममध्ये, देवाच्या टीममध्ये किंवा त्याच्या साईडला जेव्हा तुम्ही राहता, कारण तो विजयी आहे आणि तुम्ही विजयी कसे होऊ शकता याच्याविषयी आपण बघणार आहोत. लक्षात ठेवा, कोणालाच हरवलेलं आवडत नाही, कोणालाच हे आवडत नाही का मी माझ्या लाईफमध्ये मी हारून गेलो पाहिजे. प्रत्येकाला विजय आवडतो आणि प्रत्येकाची इच्छा आहे का आपल्या फक्त दैनंदिन जीवनातच नव्हे तर या जीवनात सुद्धा मी काय असलो पाहिजे, मी विजयी झालो पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्याला समजणारी ती म्हणजे हे का विजय हा तुमच्या आणि माझ्याद्वारे किंवा मनुष्याद्वारे होऊ शकत नाही. जसं मी त्या आमच्या लहान मुलांच्या टीमचं सांगितलं, त्यांना माहीत होतं, जे लहान लहान मुलं होते त्यांना माहीत आहे की आमच्या इकडून काहीच होणार नाही, फक्त मी नितीनच्या टीममध्ये जर आलो तर माझी मी तसाच जिंकून जाईल. म्हणून तसंच तुम्ही जोपर्यंत देवाच्या टीममध्ये नाहा, ओके नाही, जोपर्यंत तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या टीममध्ये नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्या दिशेनं त्याच्या साईडला नाही, तोपर्यंत कुठलाच व्यक्ती विजयी होऊ शकत नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगतो, विजय म्हणजे हे नाही का जगात त्याला किती लोक ओळखतात, जगात त्याला किती मान आहे, त्याच्यापाशी किती पैसा आरोग्य आहे, याला फरक पडत नाही. तुमच्यापाशी कदाचित खायला नसेल, घालायला कपडे नसेल, राहायला घर नसेल, पण जर तुमच्यापाशी देव आहे, मी तुम्हाला सांगतो तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात, कारण तुमच्या साईडला देव आहे, तुमच्यापाशी देव आहे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आजचा जो संदेश तो काय आहे का मी विजयी साईडला असलो पाहिजे. माझी इच्छा नाही की मी हरवलेल्या साईडमध्ये राहावं. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण देवाच्या दिशेने आणि देवाच्या टीममध्ये असलं पाहिजे. आणि या संदेशाच्या दरम्यान तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्ही कुठल्या साईडला आहात. तुम्ही खरंच जो विजयी देव आहे त्याच्याकडे आहात का त्याच्याकडे फक्त तुम्ही बघत आहात, कारण बघणारे खूप सारे असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जे टीम मध्ये आहे ते जिंकतात, जे दर्शक आहे ते कधीच जिंकत नाही, ते फक्त टाळ्या वाजवायला असतात, त्यांना काहीच भेटणार नाही. म्हणून तुम्ही दर्शकही राहू नका, तुम्ही विरुद्ध टीम मध्येही राहू नका, तर तुम्ही देवाच्या टीम मध्ये राहा. आणि देवाच्या टीम मध्ये कसं राहिलं पाहिजे हे आपण शिकणार आहोत. आणि म्हणून आजचं वचन आपण बघू. 1 कोरिन्थीय पत्र 15, 57, 58 हे वचन हे म्हणतं, पण देवाला धन्यवाद असो. काय म्हणतो? देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे म्हणजे त्याच्याद्वारे तुम्हाला विजय आहे, तो तुम्हाला विजय देतो. आणि 58वं वचन, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो व बहिणींनो, प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे कार्य व्यर्थ नाही. आणि म्हणून हे वचन सांगतं की ख्रिस्ताद्वारे तुम्ही या जगात विजयी होऊ शकता. ख्रिस्ताद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण जे आपण गीत गातो ना, येशूमध्ये विजयी, प्रभूमध्ये विजयी. आणि ती जी गोष्ट आहे ते ख्रिस्तामधूनच तुम्हाला विजय मिळू शकतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथे एका वचनात म्हटलं आहे, प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या. आता मी या लाईफ मध्ये खूपदा बघतो की खूप सारे लोक देवाच्या कार्यात ऍक्टिव्ह आहे. तुम्ही ऍक्टिव्ह आहे हे फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही देवाच्या टीम मध्ये नाही.
हो की नाही? जसं मी तुम्हाला माझी साक्ष सांगितली, 38 वर्ष जेव्हा मी चर्चमध्ये आधी होतो तारणाच्या, मी चांगला सेवक होतो, मी चांगला दान देणारा होतो, मी चर्चमध्ये कार्य करायचो, पण फरक काय आहे? मी टीममध्येच नव्हतो. समजले? तुम्ही विजयी टीममध्ये नाही, तुम्ही कार्य चांगले करत आहात, तुम्ही देवासाठी करत आहात, पण तुम्ही त्याच्या साईडला नाही आहात, आणि म्हणून तुमचे कार्य व्यर्थ आहे जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या टीममध्ये तुम्ही नाही. म्हणून या दोघांमध्ये फरक आहे. आणि म्हणून आता जसं मी तुम्हाला सांगितलं, टीम निवडताना किंवा विजयी दिशा निवडताना हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून शिकून घेणे. काय देवाची टीम जिंकणार आहे, काय येशू ख्रिस्ताची टीम जिंकणार आहे, काय येशू ख्रिस्तामध्ये विजयी आहे. मी तुम्हाला जे सदैव सांगत असतो की तुमचा आंधळा विश्वास कामाचा नाही, आणि म्हणून देवाने बायबल तुम्हाला दिलं आहे का तुम्ही जाकून परकून चेक करा की अरे हो, हे टीम जिंकणार आहे, अरे हो, या टीम मध्ये मी असलो पाहिजे, येशू ख्रिस्ताच्या टीम मध्ये असलो पाहिजे. आणि म्हणून ते टीम स्वीकारण्याच्या आधी, येशूमध्ये विजयी होण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही निर्णय घ्यावा की अरे मला ही टीम पाहिजे, अरे मी येशूमध्ये विजयी होऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी तुम्हाला पटेल तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. आता देवाने हा शब्द बायबल आपल्याला कशासाठी दिला की यासाठी का तुम्हाला सत्य कळावं आणि योग्य निर्णय तुम्ही घ्यावा. आणि हा निर्णय कसा तुम्हाला घेण्यासाठी सोपी करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी या बायबलचे जे सत्य आहे हा देवाचा शब्द आहे, आणि या गोष्टी कशा देवाने दिल्या आणि कशा घडल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात मी या जगाची पूर्ण हिस्ट्री आणि यानंतर हा अंत कसा होणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो आणि सांगतो. तुमचं लक्ष असू द्या की तुमची टीम चुकू नये. समजले? म्हणून सगळ्यात आधी बायबल आपल्याला शिकवतं की उत्पत्ती कशी झाली. देवाने स्वर्ग, पृथ्वी, आकाश, नद्या, पहाड या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही कशा बघता हे बायबल आपल्याला दाखवतो. आपल्याला बायबलचं उत्तर आहे, बायबलमधून उत्तर माहित आहे की निर्मिती कशी आहे. नंतर बायबल आपल्याला सांगतं का देवाने आदाम आणि हवा जो पहिला मनुष्य आणि पहिली स्त्री बनवली ते कसे बनवलं. नंतर बायबल आपल्याला सांगतं की मनुष्य कसा पापात पडला. त्यानंतर बायबल आपल्याला शिकवतं या सगळ्या गोष्टीविषयीचं सत्य आपल्याला सांगतं की मनुष्य देवापासून कसा दुभागला गेला. आणि त्यानंतर बायबल आपल्याला सगळ्या या गोष्टीच्या सगळ्या डिटेल म्हणजे सैतान कसा आला, सैतानाने मनुष्याला भुरळ कशी घातली, पाप कसं असतं, पापापासून मनुष्य देवापासून दूर कसा गेला, मरण का आलं, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान सुरुवातीचं जे पुस्तक आहे उत्पत्ती जे आहे त्यात बायबल आपल्याला शिकवतं. पुढे आपण बघू का देवाने, कारण देव तुमच्यावर प्रेम करतो, त्याने काय केलं, तुमच्यावर दया दाखवण्यासाठी देवाचा एक सुरुवातीपासूनच प्लान होता का आपला पुत्र येशू ख्रिस्त तुमच्यासाठी पाठवणे. यासाठी देवाने काय केलं या सगळ्या गोष्टी समजून घ्या. का? कारण तुम्हाला टीम निवडायची आहे. समजलं? आणि म्हणून देवाने काय केला, एक व्यक्ती अब्राहम नावाचा निवडला. त्या व्यक्तीने देवाच्या नावावर विश्वास ठेवला आणि देवाने त्याला काय दिलं, आश्वासन दिलं का तुझ्यापासून मी राष्ट्र निर्माण करेल. जरी तू एकच व्यक्ती आहे आणि तुम्हाला माहित आहे काय, हा जो एक व्यक्ती आहे हा 100 वर्षाचा झाला तरी त्याला एकही मूलबाळ नव्हतं, पण देवाने काय म्हटलं, तुझ्यापासून राष्ट्र निर्माण होईल. हो की नाही? याने काय म्हणायला पाहिजे, मी 100 वर्षाचा झालो, अजून माझी बायको जे सारा आहे तिला अजून बाळ झालं नाही, आणि तू म्हणतो की माझ्यापासून परिवार नाही तर पूर्ण देश किंवा राष्ट्र निर्माण होईल. देव म्हणते बरोबर, तू ऐकलं. आणि त्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि देवाने त्याच्यातून राष्ट्र बनवलं जे तुम्ही बघता, इस्रायल. समजलं? म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवत आहे, दाखवत आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्यावा. म्हणून देवाने त्याला जे वचन दिलं त्याचं जे राष्ट्र तुम्ही बघता इस्रायल या जगाच्या पाठीवर, तुम्हाला माहित आहे का इस्रायलचं लोकेशन कसं आहे. इस्रायल जे आहे ते इस्रायल जे लोकेशन आहे ते जे आहे तिथे तुम्ही बघाल की ते जे राष्ट्र आहे ते हे जे पृथ्वी जी आहे त्यातला जो मध्य भाग आहे, पृथ्वीचा जो मध्य भाग आहे तिथेच ते काय आहे, ते राष्ट्र तिथे आहे. आणि म्हणून या राष्ट्राची निर्मिती काय कोण केली, हे देवानं केली, हे तुम्ही बघता. त्यानंतर देवाने काय केलं, देवाने
त्याला आणखी एक आश्वासन किंवा वचन दिलं. देवाने त्याला सांगितलं की आता हे राष्ट्र बनल्यानंतर तुझ्यामधून देवाचा पुत्र येईल. देवाने काय सांगितलं की आता तुझ्यामधून देवाचा पुत्र येईल. आणि तुम्ही बघितलं की 2000 वर्षाआधी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. बेथलेहेम या जागी त्याचा जन्म होणार होता. हे देवाच्या बायबलमध्ये त्याच्या आधीच 4000 वर्षाआधी लिहिलेल्या गेलं. देवाचा पुत्र मनुष्य बनून या पृथ्वीवर आला. त्याच्याविषयी सगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या का तो एक पवित्र जीवन देवाचा पुत्र जगेल आणि तो मनुष्याला योग्य मार्ग दाखवेल. मार्ग, सत्य, जीवन काय आहे आणि देवाचा प्रकाश काय आहे तो या जगाला दाखवेल. आणि आपण बघतो हे सगळ्या गोष्टी त्याने केलं. येशू ख्रिस्ताचं क्रुसावर मरणं की देवाचा पुत्र तुमच्यासाठी मारण्यात येईल, त्याला गाळण्यात येईल, पण तिसऱ्या दिवशी देव पुन्हा त्याला मरणातून जिवंत करेल, ही सगळी गोष्ट तुम्ही बघितली. या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर त्याने सांगितलं की तुमच्या जगातल्या सगळ्या व्यक्तीसाठी, या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं. आणि आता जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल, तो तारल्या जाईल. ही गोष्ट तुम्ही बघता, तुम्ही माझी साक्ष ऐकली. ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्यानंतर देवाने चर्चची 2000 वर्षाआधी स्थापना केली. तुम्ही हे बिलकुल म्हणू शकत नाही का या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहे, कारण त्याच चर्चमध्ये तुम्ही या. समजले? ही अशी गोष्ट झाली का मी एसटी मध्ये भरोसा ठेवत नाही, पण एसटीच्या मागच्या चेअरमध्ये मी बसलो. समजले? कारण तुम्ही विश्वास ठेवत ना. म्हणून अविश्वासी होऊ नका, कारण तुम्ही हे देवाचे आशीर्वाद सरळ बघता. तुम्ही या चेअरवर यासाठीच बसले आहात कारण देवाने या चर्चची सुरुवात केली. आणि या सगळ्या गोष्टी 2000 वर्षापासून देवाचं जे चर्च आहे, जे सुवार्तेचं कार्य चालू ठेवतं आणि या सगळ्या गोष्टी होत आहे. हे तुम्हाला मी 90% सांगितलं. आता एक गोष्ट समजून घ्या, ठीक आहे? मी आतापर्यंत काय सांगितलं मी तुम्हाला, जगाच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत काय चालू आहे हे तुम्हाला मी बघितलं, हे तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्हाला प्रत्येकाची नजर माझ्याकडे बघा. हे जे बायबल आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे जे बायबल आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, इथे आहे 1300 पानं. काय आहे? 1300 पानं. इथं जे आहे आता राहिलेले शेवटचे 13 पानं जे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण काय बघणार आहोत का खरंच हे साईट महत्वाची आहे का, आहे की नाही? तुम्हाला मी आतापर्यंत जे सांगितलं थोडक्या शब्दात की आतापर्यंत काय घडलेलं आहे आणि हे सगळं सत्य आहे, हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून देवाचं चर्च आहे. आणि हे 1300 पानं खोटे बोलत नाही का, कारण हे सगळं घडलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या आहेत. आता हा एक खूपच अविश्वासी असेल जो म्हणतो की हा 1300 जरी घडले, मला वाटत नाही की हे शेवटचे 13 पानं. आता शेवटचे 13 म्हणजे का, कारण शेवटचं पुस्तक जे आहे त्याला प्रकटीकरण म्हणतात. प्रकटीकरण म्हणजे आतापर्यंत तुम्ही सुरुवात बघितली, आता तुम्ही अंत समजून घ्या. समजले? 1300 पानं मी तुम्हाला सांगितलं का देवाने या चर्चची घडवण कशी केली, या सगळ्या गोष्टी देवाचं कार्य सांगितलं. आता शेवटचे 13 म्हणजे तुम्ही कुठं माहित आहे का, तुम्ही सगळे हे 1300 पानं झाले. जगाच्या इतिहासात तुम्ही इथे आहात, इथे तुम्ही बसलेले आहात आणि याच्या पुढच्या गोष्टी आहे का. आता ह्या होणाऱ्या गोष्टी, तर एक दिवस काय होईल, तो वेळ कधी पण येऊ शकतो का तुतारीचा आवाज आकाशातून येईल, देवाचा पुत्र आपल्या लोकांना म्हणजे ज्याने त्याला स्वीकारले त्या व्यक्तीला घेण्यासाठी आभाळात येईल आणि जे देवदूत आहे ते तुतारी हे वाद्य ऐकेल आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, ज्यांच्या पापाची क्षमा झाली, ज्यांना ख्रिस्तामध्ये नवीन जीवन मिळालं, ते लोक तसेच वर्त घेतल्या जातील. म्हणजे मी तुम्हाला सांगतो या चर्चमध्ये, कारण ती वेळ तुम्हाला माहित नाही, जर प्रभू येशू ख्रिस्ताचं हा संदेश खतम होण्याच्या आधी जर येणं झालं तर काय होऊन जाईल मला तुमचं माहित नाही, कारण मी तुमच्याविषयी साक्ष देऊ शकत नाही. पण तुम्हाला हे 100% सांगतो, हा व्यक्ती निघाला. मी इथे नाही, कारण तुम्हाला मी सांगितलं की 1300 वर्ष, 1300 पानं आणि या सगळ्या गोष्टी सत्य घडल्या. आणि आता देवाचं येणं होईल आणि देव काय करेल, पहिले आपले जे तारलेले नव्याने जन्मलेले लोक उचलेल. हे घेतल्यानंतर देव त्यांना स्वर्गात घेईल आणि 7 वर्ष या पृथ्वीवर देवाचा प्रकोप येईल. कारण तुम्ही देवाची सुवार्ता, ज्या देवाने सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या,
ते तुम्ही स्वीकारलं नाही, तुम्ही फक्त दर्शक म्हणून राहिले आणि याच्यामुळे काय होईल? देवाचा प्रकोप या पृथ्वीवर येईल. हा प्रकोप एवढा भयानक राहील का लोक मरण मागतील, का मला याच्यापेक्षा मरण सोपी आहे, पण मरण भेटणार नाही. तो व्यक्ती मरू शकत नाही, त्याला देवाचा प्रकोप पूर्ण घ्यावा लागेल. आणि 7 वर्ष या पृथ्वीवर देवाचा प्रकोपाचा पिरियड आहे. त्यातले पहिले 3.5 वर्ष कठीण आहे आणि नंतरचे 3.5 वर्ष एवढे कठीण आहे का ते देवाच्या शब्दाद्वारे जेव्हा जर मी तुम्हाला सांगेल, तुमच्या आत्मा कापतील. इतकं भयानक ते 7 वर्ष राहतील. आणि कोणावर? जे व्यक्ती तारल्या गेला नाही, ज्याने त्याला स्वीकारलं नाही. का? कारण काय झालं? जे तारलेले आहेत ते काय गेले? उचलण्यात आले. देवाचं वचन सांगतात की ते देवासोबत स्वर्गात मिळतील आणि राहिलेल्या लोकांवर देवाचा प्रकोप येईल. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त या 7 वर्षाच्या शेवटी जे तारलेले आहेत त्यांना आध्यात्मिक शरीर मिळेल आणि ते देवासोबत परत येतील. ते परत आल्यानंतर ते काय करतील? परत आल्यानंतर ते येरुशलेम मध्ये, आणि ते परत आल्यानंतर आपण देवासोबत पुन्हा परत येऊ आणि तेव्हा देव या पूर्ण पृथ्वीला नष्ट करेल. ज्या गोष्टीसाठी आपण फार धावत आहोत, हो की नाही, ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त आवडतात, त्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त खतम करेल. हे पृथ्वी पूर्ण नष्ट केल्या जाईल आणि देव इस्रायलमध्ये 1000 वर्ष राज्य करेल. देवाचा पुत्र तिथे राज्य करेल आणि त्यानंतर इथं बसव त्यांना, या इकडे, या इथं पुढे चेहरा आहे. आणि देवाचा पुत्र 1000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल आणि राज्य केल्यानंतर तो 1000 वर्ष त्या सैतानाला, ज्याने या पृथ्वीला फसवलं आहे, तो 1000 वर्ष तो त्याला काय करेल? तो बांधून ठेवेल. त्यानंतर देवाचा पुत्र काय करेल? हे पूर्ण पृथ्वी नष्ट करेल. त्यानंतर व्हाईट थ्रोन जजमेंट, म्हणजे ज्यांनी त्याला स्वीकारलं नाही त्या प्रत्येक व्यक्तीचा न्याय होईल. त्या प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कार्याप्रमाणे अनंताच्या नरकात टाकला जाईल. त्याला दुसरं मरण म्हणतात, जिथे सैतानासोबत जो व्यक्ती त्याने स्वीकारला नाही त्या प्रत्येकाला टाकलं जाईल आणि तो अनंतासाठी नरकात जाईल. आणि हे सगळं संपल्यानंतर देव नवीन पृथ्वी, नवीन आकाश घडवेल आणि जे लोक ज्यांनी त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं ते देवासोबत राहतील. हे मी सांगितलं तुम्हाला शेवटचे 13 पानं. मी तुम्हाला काय शिकवलं, काय सांगत आहे? तुम्ही तुमची साईड निवडा. मी लहान मुलांची जी टीम तुम्हाला सांगितली होती, हो की नाही, त्याला माहीत होतं की नितीनच्या टीममध्ये हा चांगली बॅटिंग करते, हा जिंकेलच. आपल्याला फक्त टीममध्ये राहणं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या टीममध्ये आहात. मी तुम्हाला आजपर्यंत काय घडत आहे ते सांगितलं, शेवटी अंत किती भयानक आहे हे सांगितला. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, ओके नाही, हा जो प्रकोप तुम्ही शेवटच्या प्रकटीकरणामध्ये बघितला, याच्यापासून तुम्ही वाचले जाता. का? कारण तुम्ही उचलल्या गेले. प्रकोप त्यांच्या देवाच्या मुलावर येत नाही. आणि हे शेवटचं पुस्तक तुम्हाला सांगतं. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मी कुठल्या टीममध्ये आहो. काही वचनं मी शेवटचे वाचतो, जे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी जे त्याने सांगितले त्याच्याविषयी हे सुंदर वचनं, की तुम्हाला समजावं की ही पृथ्वी तुम्ही बघितली आहे, पण नवीन आकाश नवीन पृथ्वी हे कशी राहील. तर इथं देवाने वचन सांगितले. लक्षात ठेवा, ज्या देवाने उत्पत्ती कशी घडवली तोच देव आता सांगत आहे की मी नवीन पृथ्वी कसं घडवेल. तर देव काय म्हणतो? नंतर देवदूताने मला, आणि हे कशाविषयी? जे नवीन पृथ्वी नवीन आकाश जे देव घडवणार आहे. नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी सपाटीसारखी, म्हणजे मार्बल सारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्याच्या राजसनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्याच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठावर 12 जातीचे फळे देणारे जीवनाचे झाड होते. विचार करा, तिथं असं झाड आहे जे 12 जातीचं फळ एकच झाड देतं. ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. त्याच्यामध्ये देवाच्या व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहील. त्याचे दास त्याची सेवा करतील.
4 वचन, आणि ते त्याचे मुख पाहतील व त्याच्या कपाळावर देवाचे नाव लिहिले असेल. 5वं वचन, त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळवण्यासाठी यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही, कारण प्रभू देव आपला प्रकाश त्याच्यावर पाडील आणि ते युगानयुग राज्य करतील. हे देवाचे वचन आहे. मी तुम्हाला काय दिलं सांगत आहे का? शेवटी नवीन आकाश नवीन पृथ्वी, आणि शेवटचे वचन सांगतं, जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो तो म्हणतो, होय मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो. हे टीम आहे. हे तुमच्यासाठी आशा आहे. हे खरं जीवन आहे जे आज चर्चची 3री अॅनिव्हर्सरी आहे, बरोबर? या चर्चची 3री अॅनिव्हर्सरी याच गोष्टीसाठी आहे. लक्षात ठेवा, या चर्चची स्थापनाच या गोष्टीसाठी झाली. कशा गोष्टीसाठी? का देवाने मस्त सारख्या पाप्याचा आत्मा वाचवला, मला देवाच्या टीम मध्ये घेण्यात आलं, आणि जेव्हा मला दिसलं की अरे माझे लोक इथं असणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांचा नाश फार भयानक आहे, हे लोक आपल्या देवाच्या टीम मध्ये असले पाहिजे. देवाने मस्त सारख्या पाप्याला वाचवलं, आणि हे सुवार्ता या जगापर्यंत, या सिटीपर्यंत, या लोकांपर्यंत, माझ्या कुटुंबापर्यंत, माझ्या मित्रापर्यंत देण्यासाठी या चर्चची सुरुवात झाली. मी तुम्हाला ओढू शकत नाही, पण मी फक्त तुम्हाला सांगू शकतो, मी मरेपर्यंत, जोपर्यंत माझा प्राण आहे आणि जोपर्यंत तुम्हाला समजण्याची शिकण्याची इच्छा आहे, तोपर्यंत मी सदैव तुम्हाला की अरे हे टीम निवडा, हे विजयी टीम आहे. येशू मध्ये तुम्ही विजयी होऊ शकता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जुन्या करार, जेव्हा जुना करार तुम्ही वाचता, जेव्हा जुना करार, ऐकताना मग खाली घेऊन जाल म्हणा, ताई खाली घेऊन जाते ना, काही हरकत नाही. हां. आणि जुना करार जेव्हा तुम्ही घेऊन जाते खाली, जुना करार जेव्हा तुम्ही वाचता, मी त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जुन्या करारात जे लोक होते त्यांनी काय केलं? देवाविरुद्ध बंड केला, देवाविरुद्ध त्यांनी पाप केलं. देवाने त्यांच्यावर श्राप टाकला. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही, तुम्हा प्रत्येकासाठी महत्वाची आहे. देवाने त्यांच्यावर श्राप टाकला. तो श्राप हा होता की देवानं साप पाठवले, आणि ते साप त्या मनुष्यांच्या पायावर डसू लागले आणि लोक मरू लागले. ठीक आहे? कारण त्यांनी देवाचं ऐकलं नाही, देवाचा प्रकोप त्यांच्यावर आला, त्यांच्यावर श्राप आला. आणि मोशे जो त्यांचा लीडर होता, त्याने देवाला याचना केली का देवा ह्या लोकांना वाचव, हे सगळे मरतील, या सापाच्या डसण्यामुळे, हे विषारी सापांमुळे हे मरत आहे. देवाने त्यांच्यावर दया दाखवली. आता ही दया कशी दाखवली? देवाने मोशेला म्हटलं, एक तांब्याचा सर्प बनव, एक तांब्याचा सर्प बनव, आणि या मनुष्याच्या मध्यात तू उभा ठेव, आणि हे जे लोक मरत आहे यांना तू सांग का जोही या तांब्याच्या सर्पाकडे बघेल आणि म्हणेल की मला तू वाचव, तो वाचवल्या जाईल. देव म्हणते सोपी आहे. कठीण आहे का? काहीच कठीण नाही. देवाने हे म्हटलं का अरे यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, ते सगळे साप मारा किंवा असं करा. मी तरी काय करतो, सगळ्यात सोपी जो उपाय आहे याच्यापेक्षा दुसरं काही सोपी नाही. का एक तू काय कर, तांब्याचा सर्प बनव, या लोकांमध्ये तू उभा ठेव, आणि त्यांना सांग तुम्हाला मरायचं नसेल, वाचायचं असेल, या सर्पाकडे बघा आणि हा तुम्हाला वाचवेल. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आता समजून घ्या, तिथं एक कुटुंब होतं, एक मनुष्य होता, एक पुरुष होता, एक नवरा होता. त्याला तो साप डसला. ठीक आहे? त्याला डसला. त्याची बायको आली. त्याची बायको म्हणाली, तुला साप डसलाय, तू मरत आहे. तू म्हणे मला माहित आहे. पण देवाने काय केलं माहित आहे की एक सर्प तिथं देवाने तांब्याचा उभा केला आहे, आणि जोही त्याच्याकडे बघतो तो वाचवला जातो, तू वाचू शकतो. हा मनुष्य म्हणतो, म्हणजे मी मरत आहे, इथं मला साप चावलाय, आणि तू मला हुशारकी सांगून आली, तू मला सांगून आली का हा सर्पाकडे तुम्ही बघा आणि मी वाचू शकतो. त्याची बायको म्हणाली, अरे पण लोक वाचत आहे ना, मी बघितलं ना, त्याने पाहिलं आणि लोक वाचले, त्यांचे सर्पाचे ते जे घाव आहे ते निघाले, त्यांचं विष निघालं, ते वाचत आहे. तो म्हणाला मी विश्वास ठेवत नाही. त्याची बायको म्हणाली, मग तुझ्यापाशी पर्याय काय आहे? अरे तू मरत आहेस ना, आशा काय आहे? कशावर विश्वास ठेवून आहे? का तू वाचवल्या जाशील? का तू ऐकत नाही? माझा भरोसा नाही,
माहिती आहे देवाचं वचन काय म्हणतं? प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण ज्यांच्या पाशी तारण नाही आहे त्यांच्यासाठी काय? मूर्खपणा. हा जो व्यक्ती सांगितला याच्यासाठी काय? काही नाही, ते असं नसते, काही मरत, कोणी वाचत नसते त्याला बघून. काही प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापाची क्षमा करू शकत नाही, काही त्याने तुमचे पाप तुमच्यावर घेतले नाही, काही तो तुम्हाला वाचू शकत नाही. त्याच्यासाठी काय? सगळं मूर्खपणा आहे. मी तुम्हाला सांगतो, या खोलीतला जोही व्यक्ती ज्याच्या पापाची अजून क्षमा झाली नाही, तुम्ही तो व्यक्ती या. असं असते काय? आम्हाला माहित आहे आम्ही मरत आहोत, आम्हाला काहीच आशा नाही, आम्हाला काहीच होप नाही की आम्ही मेल्यानंतर कुठे जाऊ, पण आम्ही त्या सर्पाकडे बघत नाही. वाचू दे ना लोक. इथं नितीन इंगळे जो देवाने वाचवलेला एक पास्टर तुमच्यासाठी पाठवलाय, एक चर्च उभारलेला आहे, तो वारंवार सांगत आहे, अरे मला वाचवलं ना, पण माझ्या पापाची क्षमा झाली ना. कसं वाचवलं मला माहित नाही, पण त्याने मला वाचवलं, मी वाचलो, नवीन जन्म मला भेटला, ख्रिस्ताने माझी क्षमा केली. ठीक आहे ना. अरे मग आशा काय तुझ्याजवळ? कशाकडे तुम्ही बघत आहे? ठीक आहे, पाहू कधीतरी होईल. म्हणून देवाचं वचन सांगतं, जे तारलेले आहेत त्यांच्यासाठी काय आहे? देवाचं सामर्थ्य. का मी त्याला हाक मारली त्याने मला वाचवलं. हे ते लोक आहेत ज्यांना सर्प चावल्यानंतर जेव्हा त्यांनी देवाकडे त्या देवाने जे सांगितलं त्या गोष्टीकडे बघितलं, त्या तांब्याच्या सर्पाकडे बघितला, देव म्हणतो ना की हा वाचू शकतो, मी ऐकतो, मी शरण जातो, माझी क्षमा कर. आणि दुसरा तो व्यक्ती आहे त्याचा काहीच विश्वास नाही. देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, स्वर्गात बसला आहे. तो म्हणतो जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल, जोही आपल्या पापाची क्षमा मला मागेल तो वाचवल्या जाईल. तुमच्यासाठी तो मूर्खपणा आहे का देवाचं सामर्थ्य आहे? कारण जर तुम्ही त्याला आपला तारणारा स्वीकारले नाही, तुमच्यासाठी काय? हे सगळ्या मूर्ख गोष्टी आहे. फक्त ऐकावं लागतात, स्वीकारा लागत नाही. म्हणून कुठल्या टीममध्ये तुम्ही आहात? आणि जर हे तुम्हाला समजलं असेल, तर जर तुमची इच्छा असेल का मला या गोष्टीची गरज आहे, माझी इच्छा आहे त्या क्रूसाकडे बघायची, मला त्या टीममध्ये राहायचं आहे, तर तुमच्यासाठी हे पुढच्या काही स्टेप्स. कसं त्या टीममध्ये येणं? तर याच्या आधी सगळ्यात मोठे पहिले समजणं का कोणीच जन्मता त्या टीममध्ये नसतो. आपण सगळे देवाचे वैरी आहो, देवापासून दूर गेलेले आहो, सर्वांनी पाप केले आहे, देवाच्या गौरवाला उणे पडले आहे, प्रत्येक व्यक्तीवर देवाचा श्राप आणि प्रकोप आहे. आणि जसा मनुष्य मरतो तो अनंताच्या नरकात टाकला जातो, त्याच्यापाशी काहीच आशा नाही. हे पहिले तुम्हाला समजणे की आपण देवाच्या टीममध्ये नाही, हे सगळ्यात मोठं. कारण जोपर्यंत आपण देवाच्या टीममध्ये नाही, जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाजवळ येणार ना. आणि जेव्हा तुमची इच्छा होते की नाही मला आशा पाहिजे, मला वाचायचं आहे, मला नरकात जायचं नाही, ते अनंताच्या नरकात जिथे कधीही वेळ संपत नाही, जिथे माझा आत्मा अनंतासाठी अग्नीत टाकल्या जातो, ज्याच्याविषयी देवाने मला सांगितलं आहे, तिथे मला जायचं नाही. आणि जर ते तुम्ही आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे पाप तुम्हाला तुमच्या नरकात टाकतील ते पाप घेण्यासाठी देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. तो क्रूसावर तुमच्यासाठी मारण्यात आला, तुमच्यासाठी गाळण्यात आला. तुमचे सगळे पाप जे जन्मापासून तर मरेपर्यंत जे तुम्हाला माहीत नाही तुम्ही कराल, ते देवाच्या पुत्राने स्वतःवर घेतले. तो तुमच्यासाठी मारण्यात आला. तुम्ही बघितलं का? नाही. देवाला तुम्हाला दाखवायची गरज नाही. तुमच्यापाशी सुवार्ता आहे, तुमच्यापाशी सत्य आहे. विश्वास काय आहे? न बघितलेल्या गोष्टीविषयी भरोसा. एक तर तुम्ही त्या नवऱ्या टाईप, त्या माणसा टाईप, कोण असं असते, कोण तसं करते, असं कधी असते काय? माझे पाप कुठं आणि तो सर्प तांब्याचा कुठं? दोघांमध्ये नातं कुठं आहे? काही रिलेशन कुठं आहे? मला हे पटत नाही. बरं ठीक आहे, नाही पटत तर. पण ज्यांनी विश्वासाने हाक मारली त्यांचे पाप क्षमा झाले. देवाने तुमच्यासाठी सगळं केलं. तो स्वर्गात बसलेला आहे आणि तो म्हणतो जोही आता विश्वासाने हाक मारेल, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर येशू. जसे तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता. त्या जुन्या करारातील लोकांना काही समजलं नाही का? हे जे त्यांना हे माहीत आहे की आम्ही पापी आहे, पण हा सर्प जो तांब्याचा बनवलेला आहे हा कसा मला वाचू शकतो? नाही, त्यांना एक माहीत होतं
की हे देवाने सांगितलं ना, विश्वास ठेवतो आणि ते बरे झाले, ते मरणापासून वाचले. तसाच देवाने तुमच्यासाठी क्रूस दिला आहे. देवाचा पुत्र त्या क्रूसावर दिलेला आहे. त्याने तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे. गरज आहे फक्त तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारणे, का येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, तो तुमचा आत्मा वाचवतो. तुम्ही देवाच्या टीममध्ये राहता, येशूमध्ये तुम्ही विजयी राहता. तुम्हाला माहीत राहतं माझ्या पापाची क्षमा झाली आहे, ख्रिस्ताने मला वाचवलं आहे, अनंताचं जीवन माझ्यामध्ये टाकलेलं आहे. आता मला मेल्यानंतर नरकात जायची गरज नाही, मला मरणाला घाबरण्याची गरज नाही, कारण ख्रिस्तामध्ये मी सुरक्षित आहे. जसे तुम्ही त्याला हाक मारता, देव तुमचा आत्मा वाचवतो. माझ्या कुटुंबियांनो, तुमचा निर्णय काय आहे? तुम्ही कुठल्या टीममध्ये आहात? लक्षात ठेवा, चर्चमध्ये असणे म्हणजे देवामध्ये असणे नव्हे. ख्रिस्तामध्ये असणे म्हणजे याची शाश्वती असणे, का देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा केली, आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, तो काय करतो? तुम्हाला त्याच्या टीममध्ये घेतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? का तुम्ही कुठल्या टीममध्ये आहात. जर आणि तुम्हाला अजून समजलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला या गोष्टीची आशा नसेल का मी मेल्यानंतर आज मी स्वर्गात जाईल का नाही मला माहीत नाही, तुम्ही देवाच्या टीममध्ये नाही. आणि म्हणून हे शाश्वत करून घ्या. जसे ते जुन्या कराराचे लोक, त्यांनी जसं विश्वासाने बघितलं, त्यांचे सगळे विष काढण्यात आले, ते बरे झाले. जसे तुम्ही त्या क्रूसाकडे बघता, म्हणता येशू माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर, त्या समय तो तुमचा आत्मा वाचतो. आपण डोळे बंद करू, आपल्या मनाखाली घालू. तुम्हाला त्या गोष्टीची शाश्वती आहे का? तुम्ही कधी ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारले आहेत का? कधी तुम्ही तुमचा जुन्या गोष्टी, जुना विश्वास, जुन्या गोष्टी तुम्ही सोडून फक्त आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? जर तुम्हाला हे शाश्वती नसेल, तुम्ही फक्त ते बघणाऱ्यासारख्या, तुम्ही ऐकता, तुम्ही टाळ्या वाजवता, पण तुम्ही निर्णय घेत ना. लक्षात ठेवा, जो टीममध्ये आहे तो विजयी आहे. दर्शक कधी विजयी नसतो. जो टीममध्ये आहे तो विजयी आहे. जो याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तो विजयी आहे. आणि तुम्हाला या गोष्टीची अजून शाश्वती नसेल, देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाने हे चर्चच या गोष्टीसाठी तुमच्यासाठी पाठवलं, की तुम्हाला खरी सुवार्ता समजावी, की तुम्ही आपली पाप स्थिती बघावी, आणि तुम्हाला दिसावं की हो मी पापी आहे, मी मरेल आणि नरकात जाईल, पण येशू ख्रिस्तावरच्या सहज विश्वासाने मी वाचू शकतो. देवाचं वचन सांगतं की ज्यांनी अजून विश्वास ठेवला नाही त्यांच्यासाठी ते मूर्खता आहे. तुमच्यासाठी मूर्खपणा आहे तो. देवाने आपली स्वर्गाची जागा सोडली, तुमच्यासाठी या पृथ्वीवर आला, त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं, त्याच्यावर थुकण्यात आलं, त्याला चापट मारण्यात आल्या, त्याच्यावर भाले टाकण्यात आले, त्याच्या हातात खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यात काट्याचं मुकुट टाकण्यात आलं, त्याच्या पायात खिळे ठोकण्यात आले, त्याच्यावर थुकण्यात आलं, त्याच्यासोबत खेळण्यात आलं. पण तुमच्यासाठी तो मूर्खपणा आहे का? कारण आम्ही विश्वास ठेवत नाही. त्याने आपला प्राण दिला, तुमच्यासाठी मारण्यात आला, तुमच्यासाठी गाळण्यात आला, तुमच्या सगळ्या पापाची तो क्षमा करू शकतो. अनंताचं जीवन जो तुम्हाला देऊ शकतो, तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जोही विश्वासाने मला हाक मारेल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. मला ठाऊक नाही परमेश्वरा तू कसा करू शकतो, पण परमेश्वरा माझ्यापाशी काहीच आशा नाही. ओय प्रभू, मला नरकात जायचं नाही परमेश्वरा, त्या अग्नीत माझा आत्मा परमेश्वरा टाकू नको, माझी क्षमा कर. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवतो प्रभू तू माझा आत्मा वाचू शकतो. येशू माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर. मी तुला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकारते. ज्या समयी तुम्ही त्याला हाक मारता का येशू माझी क्षमा कर, मी पापी आहे परमेश्वरा, मी समर्थन करतो. होय प्रभू, मी समर्थन करतो, माझ्यात असं काहीच नाही माझ्या राजा. होय प्रभू, जे मला स्वर्गात घेऊन जाऊ शकेल, मला नरकात जायचं नाही. देवाचं वचन सांगतं की ज्यांना दयेची गरज आहे त्यांना दया दाखवल्या जाईल. आज तुम्हाला जर दयेची गरज आहे त्याला तुम्ही हाक मारा. वचन सांगतं जे आत्म्याने दीन ते धन्य, जे प्रौढ ते धन्य नाही, जे पापी ते धन्य नाही, जे आत्म्याने दीन, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्याचे आहे. 20 सप्टेंबर 2020 मला ही गोष्ट कळली
आणि जशी मी त्याला हाक मारली, ख्रिस्ताने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा केली. तो आजही लोकांना वाचवतो. तुम्ही अशोकची साक्ष ऐकली, तुम्ही अनेकांची साक्ष ऐकली, तो अनिश आलता त्याची साक्ष ऐकली. तुम्हाला समजलं आहे, तुम्ही सगळं ऐकलं आहे. पण जर तुम्ही अजून विश्वास ठेवला नाही, याचं कारण का? कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी देवाचं वचन सांगतं की मूर्खतेचे आहे. पण जो वाचला गेला त्याच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. तुम्ही काय ठरवता? आज तुम्ही देवाच्या टीममध्ये आहात का? त्याला तुम्ही स्वीकारलं आहात का? नसेल तर त्याला हाक मारा. देवाची इच्छा आहे की तुम्ही जसे आहात तसे या, पण जसे आहे तशा राहण्याची इच्छा ठेवू नका. तुमची इच्छा असेल की माझं जीवन मी तसंच जगतो, तुम्ही सरेंडर करत ना, देव तुम्हाला वाचू शकत नाही. कारण तुम्ही समर्पण करण्याची इच्छा नाही. तुमची इच्छा आहे की मी असाच येतो आणि असाच मला ठेव आणि मी बदलणार नाही. देवाला तुम्ही फसवू शकत नाही. सरेंडर, समर्पण काय असतं की देवा मी काहीच नाही, मला तू वाचव. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. आणि जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, त्याच समय स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, नवीन जीवन तुम्हाला देतो, अनंताचं जीवन तुम्हाला देतो. त्याला तुम्हाला त्याच्या टीममध्ये टाकतो. तुम्ही येशूमध्ये विजयी होता, कारण तो विजयी आहे, तुम्ही विजयी होता. हा निर्णय सोडू देऊ नका. शैतान सांगेल की एक दिवस पुन्हा पुढे अजून एखादा संदेश ऐकून घे, अजून एखादा रविवार करून घे, अजून तुझ्या गोष्टी करून घे. हा फक्त शैतान तुम्हाला सांगत आहे, तुमच्या विचाराद्वारे तुमच्या कानात तो बोलत आहे की आज नाही तू ऐकलं ना, काही फरक पडत नाही, अजून तर लय सांगणार आहे, पुढं घेजो, पुढं हा निर्णय घेजो. आणि तो तुम्हाला ढकलत आहे. माहित आहे तो कुठं ढकलत आहे? पुढच्या रविवारकडे नाही, नरकाकडे. कारण त्याची इच्छा आहे का तुम्ही हे कधीच डिसिजन घ्यावी नाही. त्या मनुष्याविषयी मी त्या नवऱ्याविषयी सांगितलं, त्याच्यासाठी तो मूर्खपणा होता. तुम्ही का? आज जर तुम्ही हा निर्णय घेऊन जाता, तुम्ही देवाला मूर्ख ठरवता. कारण देवाचं वचन सांगतं की ज्यांनी स्वीकारलं नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, त्यांच्या पापाची क्षमा झाली नाही, त्यांनी सुवार्ता ऐकली, त्यांना सगळं ऐकलं, त्यांना माहित आहे की देव वाचू शकतो, पण त्यांचा विश्वास बसला नाही. बिना तारणाचे जाऊ नका. त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो माझ्या पवित्र देवा की माझा आत्मा परमेश्वर अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. आज मला बायबल सांगण्यात आलं, होय प्रभू तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या माझ्या राजा. आणि होय प्रभू मी या जागी आहे परमेश्वर, अजून फक्त 13 पानं प्रकटीकरण बाकी आहे. तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या. आणि प्रभू याचा अर्थ की शेवटच्या गोष्टी सुद्धा खऱ्या होतील. होय प्रभू तू विजयी आहे, होय प्रभू तू विजयी आहे, तू राज्य करणार आहेस, नवीन स्वर्ग नवीन पृथ्वी तू निर्माण करणार आहे. आणि मला जराही आशा नाही परमेश्वरा मी त्यात आहे का नाही, माझी क्षमा कर. होय प्रभू मी ऐकलं की जे मला नाही स्वीकारतील त्याला अनंताच्या नरकात टाकल्या जाईल, देवाच्या राज्यात त्यांचा वाटा नाही. आणि जर तुम्ही त्याच्यात नसाल, ढकलू नका. किती वेळ घालवाल, किती संडे घालवाल, किती संदेश घालवाल, किती देवाचे वचन तुमच्या हृदयावर, तुमचे कठोर हृदय नम्र करण्यासाठी तुमची इच्छा आहे. तुम्हाला ठाऊक नाही उद्याचा रविवार आहे का नाही, शैतान सहज तुम्हाला घेऊन जाईल. पण आज जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुम्हाला खरंच विजयी व्हायचं असेल, जर खरंच तुम्हाला आत्म्याची काळजी असेल, अनंताच्या नरकापासून वाचायचं असेल, त्या ख्रिस्ताला हाक मारा, येशू माझी क्षमा कर, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते. होय प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे. होय प्रभू आणि तू माझा आत्मा वाचू शकतो. मी माझं सगळं सोडून परमेश्वरा, होय प्रभू तुझ्यावर आज विश्वास ठेवते. परमेश्वरा माझा आत्मा वाचू, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते. माझी क्षमा कर माझ्या राजा. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, तो स्वर्गातील देव तुमची प्रार्थना ऐकतो. देवाचा आत्मा स्वर्गातून येऊन तुम्हाला सील करतो, ती स्वर्गीय शांती तुम्हाला देतो. तुमच्या सगळ्या पापाची क्षमा होते. तुम्हाला कळतं की मी वाचली, तुम्हाला कळतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळतं की देवाने मला वाचवलं. एक नवीन व्यक्ती तुमच्यामध्ये निर्माण तो करतो, कारण जुन्या व्यक्तीने समर्पण केलं. जर तुम्ही देवाजवळ दयेसाठी जात ना, तो नवीन व्यक्ती कधीच घडू शकत नाही.
जुना व्यक्ती कधीही स्वर्गात जात नाही. म्हणून नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणीच पाहू शकत नाही. आणि जसे तुम्ही त्याला हाक मारता, देव त्याचं कार्य तुमच्यामध्ये पूर्ण करतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. होय माझ्या पवित्र देवा. होय प्रभू, प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी. होय प्रभू, माझ्या राजा, जोपर्यंत तू त्यांना दाखवू शकणार नाही प्रभू, होय प्रभू त्यांना सहाय्य कर. होय प्रभू, त्यांचे आत्मिक डोळे तू उघड परमेश्वरा. होय प्रभू, आपल्या आत्म्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना सहाय्य कर. होय प्रभू, या समयी इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. होय प्रभू, तुझी इच्छा आहे का प्रत्येक आत्मा वाचल्या जावा. तुझी इच्छा आहे परमेश्वरा, कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि यासाठी परमेश्वरा तू आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. होय प्रभू, ही सुवार्ता तू दिली, हे चर्च तू दिलं. आणि इतकंच नव्हे परमेश्वरा, जरी सैतान किती काही फाईट करत असला तरी तू या प्रत्येकाला या चर्चमध्ये आणलं या गोष्टीसाठी का परमेश्वरा तुझं सत्य अनेकांनी ऐकावं. या समय इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. त्यांच्या आत्म्यासाठी, त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करतो. अनेकांनी आज ही डिसिजन घेतली असेल, ज्याला खात्री नसेल परमेश्वरा त्याने शुअर केलं असेल प्रभू. होय प्रभू, माझ्या पवित्र देवा, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. धन्यवाद मागतो प्रभू, हे चर्च तू 3 वर्ष तू सांभाळलंस आणि आम्हा प्रत्येकाला परमेश्वरा तुझं सत्य, तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू तू विश्वासू ठेवलं. तुझे धन्यवाद मानतो प्रभू, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा ह्याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, आपण गीत गाऊ आणि देवाला धन्यवाद देऊ.